ज्या मालवणी क्वीनच्या पायात पाय घालून अक्षरशः तिला तोंडावर पाडायचा प्रयत्न केला होता, ती ढसाढसा रडली होती मालवणी क्वीन निक्की, ही आज गोड गोड बोलण्याच्या नादात मालवणी क्वीनची माफी मागते आणि तिला सिंपथी जनरेट करण्यासाठी म्हणते. तुम्हाला मी पहिल्या एपिसोड मध्येच बोललेलं, जर तुमचे माझे जर तुम्ही व्ह्यूवर असाल तुम्हाला आठवतंय का बघा, मी पहिल्या एपिसोड मध्येच बोललो होतो की बिग बॉस मध्ये हे जे कॅमेरासाठी असते सगळं, हे जे सुरू आहे सगळं कॅमेरासाठी असते. आणि मी तुम्हाला हे पण बोललो होतो की जसा कॅमेरा हिच्याकडे येईल ही विचार नाही करत ही काय ड्रामा करायला लागले, कोण बाई निक्की, ती अजिबात विचार नाही करत. आणि बरोबर हेच झालं, जसा ड्रामा खतम झाला, ड्रामा नंतर आता काय झालंय तर ते सिंपथी जनरेट करायला लागले. पहिला वर्षा मॅडमांच्याकडे जाऊन माफी मागितली, आता मालवणी क्वीनला देखील माफी मागितली किचन मध्ये. तिला बोलली की सी डझंट पर्सनल व्हॉट एव्हर अँड माझं काय ते असं हे नाहीये की तुझ्या सगळं पर्सनल भांडणं नाही आहेत आणि तू काय मनावर घेऊ नकोस, आणि तसं जर असेल तर आय एम सॉरी असं क्लिअर बोलते बरं काय. जिओ सिनेमाच्या कॅमेऱ्यामध्ये क्लिअर दिसतंय. ती त्या थोड्या वेळानंतर म्हणते मालवणी क्वीन की नाही की तू तुझा गेम आहे, ही माझी संस्कृती आहे की बाबा मी तुला रिप्लायमध्ये एवढं म्हणजे नाही टॉर्चर वगैरे तू जसं केलं तसं मी नाही केले. हे सगळं ऐकती ओके म्हणते आणि जाते आणि परत आज जाऊन माज करायला लागते. कोण? ही निक्की बाई. ही काय करते अजून, त्यांना काय सांगते सगळ्यांना, ते आतले सगळे बागडबिल्ले आहेतच ना विचारायला तयार, काय झालं निक्की काय झालं. निक्की त्यांना काय म्हणते, काय नाही मी फक्त तिला सॉरी म्हटले म्हणून सांगत नाही. त्यांना काय म्हणते की काय नाही मी फक्त तिला म्हटले की लास्ट टाइम जे केलं ते इट जस्ट अ स्ट्रॅटजी एवढंच म्हटलं. आणि त्यानंतर ती मला म्हणायला लागली की ती माझी संस्कृती आहे, ती मला संस्कृतीबद्दल शानपण सांगायला लागली. अरे बापरे, हे एवढं खोटं वागू नये रे, दिसतं सगळं. मग आमच्यासारखे लोक बसलेत ना वाट लावायला तुमची, म्हणजे बिग बॉस मध्ये, रिअल लाईफ मध्ये नाही. रिअल लाईफ मध्ये करून तर काय मिळणार आहे मला, इथं करून काहीतरी मिळेल तर माझे व्ह्यूवर तर मिळतील, तिथं काय मिळणार आहे. त्यामुळं हे जे एवढं खोटारडेपणा चालू आहे ना, त्यानंतर मग ती परत ते सूरजचा एक सीन झाला. सूरजनं बेडवरती बसलेलं बघितलं निक्कीला, ठीक आहे, आणि वर्षा मॅडमांच्या बरोबर निक्कीचं भांडण झालं होतं. त्यामुळं सूरज काय करतो, वर्षा मॅडमांना जाऊन सांगतो की मॅडम निक्की बसली होती बेडवर. मग वर्षा मॅडम ऑब्व्हियसली म्हणतात काय सांगतो, मग ते तिच्यासमोर तू बोलशील का, म्हणजे असं व्हायला नको ना की वर्षा मॅडम स्वतः भांडण काढायला लागले. हे ऍक्च्युली रॉंग वाटलं मला, बट इट्स अ स्ट्रॅटेजी. मग सूरज म्हणतो की निक्कीताई तुम्ही बेडवर बसला होता ना, ती म्हणते हो. त्यावरून जरा चालू होतं, म्हणते की बाबा मी जस्ट बसले होते, तुम्ही झोपला होता. मी लास्ट व्हिडिओमध्ये बोललोय, याचं पूर्ण एक्सप्लेनेशन जाऊन बघू शकता. तुम्ही बसले होते, तुम्ही झोपले होते, मी फक्त बसले होते असं ही निक्की म्हणते. मग वर्षा मॅडम देखील सांगायचं ट्राय करते की हे बघ तू बस किंवा झोप त्याचा प्रश्न नाही आहे, पण चुकी प्रत्येक माणसाकडनं होऊ शकते हेच समजावायचं ट्राय करत होते. मग जे सूरजवर चढायचा ट्राय केले, ती निक्की, तो अरबाज, तो वैभव, की अरे तू तिला का म्हणतोय, ती तुला वाचवण्याचा प्रयत्न करत होती. तर मंडळी एवढंच काय, तर अरबाजनं निक्कीला चक्क हार्ट दिलं. हार्ट म्हणजे आतला हार्ट नाही, टॅमॅटोचा हार्ट. हा खरंच टॅमॅटोचे असं कट करून टोमॅटोचा हार्ट बनवून अरबाजनं टोमॅटोचं हार्ट निक्कीला प्रेझेंट दिलं. पण मालवणीनं काय केलं, मालवणी क्वीननं त्याच टोमॅटोचा तडका मारला. सो दॅट मित्रांनो अरबाजला हेच कळायला पाहिजे की तुझं जे हार्ट आहे ना त्याची व्हॅल्यू टोमॅटोपेक्षा कमी आहे. हे त्यातनं सांगायचं होतं सीन मधनं बिग बॉसला, ते तुम्ही समजून घ्या. आणि जे सूरजच्या सीन मध्ये जे झालं होतं की लाईक सूरजने ते बेडवरती बसले म्हणून सांगितला होता, त्यानंतर जे सगळे लोक त्यावरती चढली. थोड्या वेळानंतर सूरजला बिग बॉस बोलवून घेतले आणि बिग बॉस बोलवून घेतल्यानंतर बिग बॉस त्याला बोलले की सूरज तुमचा जो पॅटर्न आहे तो वेगळा आहे. हा त्याचा पॅटर्न जरा वेगळाच आहे ऍक्च्युली, पण तुमचा जो पॅटर्न आहे तो वेगळा आहे, तुम्ही तुमच्या पॅटर्न प्रमाणे खेळा. मग आपला गुलीगत डोसक्यात टेंगुळ जरा फ्रेश झालाय, बघू आता किती खोलतो.